असणारा घटक, गडांची सचित्र माहिती भाग 1 पाहणार आहोत. प्रतापगड. प्रतापगडाकडे जाण्याचा मार्ग हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणाहून सुमारे 21 किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे. वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्याच वेळात तटबंदी लपलेल्या पश्चिमाभिमुखी महादरवाजात येऊन पोहोचतो. थेट बस न मिळाल्यास पण वाडा कुंभोरोशी गावापर्यंत येऊन तिथून तासाभरात जुन्या शिवकालीन पायऱ्यांच्या वाटेने प्रतापगड गाठू शकतो. महाबळेश्वर पश्चिमेला सह्याद्रीच्या ऐन धारेवर भोरप्याचा डोंगर नावाची एक टेकडी होती. या ठिकाणचं महत्व ओळखून शिवाजी महाराजांनी यावर तट बांधले. वाडा कुंभोरोशी इथून गडाचा चढ सुरू होतो. सध्या दरवाजाच्या खाली अंदाजे 50 फुटापर्यंत डांबरी रस्ता झाला आहे. गडावर महाराजांनी बांधलेलं भवानी मातेचं मंदिर आहे. अष्टभुजा भवानी माता सिंहारूढ महिषासूर मर्दिनी आहे. मंदिरात महाराजांच्या पूजेतील स्फटिकाचं शिवलिंग आहे. गडावर एक प्रमुख दरवाजा आणि 2 चोरवाट आहेत. त्यापैकी पाल दरवाजा कड्यावर असल्याने तो बुजवला आहे. पन्हाळगड. पन्हाळगडावर कोल्हापूर शहरातून एसटी बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते. ही वाट 4 दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग 3 दरवाजातून जातो. हा दरवाजा 3 मजली असून त्याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे. कोल्हापूरहून आंबाघाट मार्गे कोकणाकडे निघाले की वाघविळापासून पन्हाळ्याचा फाटा फुटतो आणि 20 किलोमीटर अंतर कापले की आपण पन्हाळ्यावर पोहोचतो. पन्हाळ्यावरून दिसणारा परिसर मोठा देखणा आहे. पन्हाळगड खूप जुना आहे. पन्हाळगडाचे जुने नाव ब्रह्मगिरी, पुढे पराशर ऋषींचे तपश्चर्या स्थळ म्हणून पराशराश्रम असे नामकरण झाले. पन्हाळगडावर अनेक तळी आहेत. त्यात फुलणाऱ्या कमळावरून पद्मालय असे नाव त्यास लाभले. शिवाजी महाराजांचे पन्हाळ्यावर फार प्रेम होते. किल्ला आदमासे 12 मैल घेराचा आहे. वर सपाटी भरपूर आहे. सज्जाकोटी, बाले किल्ला, गंगा जमुना कोठ्या, 3 दरवाजा, वाघ दरवाजा, जवळचे तबक उद्यान, जलमंदिर आहे. संभाजी महाराजांचे देवालय, धर्मकोटी, नागझरी, पराशर गुहा, साधूबाबाचा दर्गा, सोमेश्वर तलाव, एकमुखी दत्त मंदिर, कवी मोरोपंतांचे जन्मस्थान, रामचंद्र पंत आमात्यांची समाधी इत्यादी प्रेक्षणीय स्थळे किल्ल्यावर चहूबाजूस पसरलेली आहेत.